नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आपण एक सिरीज चालवतोय मागच्या काही दिवसापासून। महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी यावर्षी MBBS कॉलेजेस येण्याची शक्यता आहे याविषयी आपण या सिरीजद्वारे डिस्कस करतो। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई आणि नाशिक या ठिकाणच्या MBBS कॉलेज येण्याच्या बातम्या त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 6 ठिकाण पाहणार आहोत त्या ठिकाणी यावर्षी कॉलेजेस येण्याची शक्यता आहे। तशा प्रकारचे शासन निर्णय सुद्धा आलेले आहेत। त्या ठिकाणी त्या कॉलेजला लागणाऱ्या विविध पदांच्या भरती सुद्धा शासनाने ओपन केलेल्या आहेत। ते शासन निर्णय सुद्धा आलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते 6 ठिकाण कोणते आहेत, किती सीटचे कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर त्यांना किती बेडेड हॉस्पिटल अटॅच करण्यात आलेले आहेत आणि ते शासन निर्णय एकंदरीत कशा प्रकारचे आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। 2023च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये MBBS कॉलेजेसची संख्या वाढण्याची जास्त शक्यता आहे। गव्हर्नमेंट, प्रायव्हेट त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी सुद्धा यावर्षी वाढू शकतात। त्यामुळे यावर्षी नीट UGची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की जास्तीत जास्त संख्येने मेडिकल कॉलेजेस येण्याचे जे काही शासन निर्णय आहेत ते जास्तीत जास्त संख्येने यावर्षीपासून येत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत 6 शासन निर्णय झालेले आहेत 6 ठिकाणी कॉलेजेस उभारण्याच्या संदर्भातले। त्या ठिकाणी पदभरती सुद्धा चालू आहे। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नीट 2024च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शासन निर्णय जे 6 आलेले आहेत आपल्यापर्यंत ते कोणकोणत्या ठिकाणी मेडिकल कॉलेज म्हणजेच विशेषतः MBBS कॉलेज सुरू होण्याची शक्यता यावर्षीपासून आहे त्याविषयी डिटेल डिस्कशन पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, वर्धा, गडचिरोली, हिंगोली, अमरावतीसह MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये यावर्षी कुठे होऊ शकतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 2024 मध्ये जास्तीत जास्त MBBS कॉलेज यावर्षी येण्याची जास्त शक्यता आहे, कारण शासन पातळीवरून, प्रशासन पातळीवरून तशा प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत। तशा प्रकारचे शासन निर्णय सुद्धा आपल्यापर्यंत येत आहेत। मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण मुंबई आणि नाशिकमधल्या कॉलेजविषयी डिस्कस केलेला आहे। आता आपल्याकडे असे 6 शासन निर्णय आहेत त्या ठिकाणी यावर्षी MBBS कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे। काही यावर्षी होतील, काहींना वेळ लागेल, ते पुढच्या वर्षी समाविष्ट होतील। परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक अत्यंत चांगली बातमी आहे की महाराष्ट्रामध्ये जितके जास्त गव्हर्नमेंट कॉलेज इस्टॅब्लिश होतील MBBSचे तितके विद्यार्थ्यांना फीसमध्ये त्या ठिकाणी सवलत मिळेल। जे काही एज्युकेशन आहे मेडिकल ते थोडंसं महागडं आहे, ते विद्यार्थ्यांना थोडंसं स्वस्त गव्हर्नमेंट कॉलेज मुळे होऊ शकतं। त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या महाराष्ट्रामध्ये जितकी जास्त प्रमाणात वाढेल तितका त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये फायदा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, शासन निर्णय जे आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहेत। हे जे काही शासन निर्णय आहेत साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे सगळे शासन निर्णय आलेले आहेत। त्यामध्ये कुठे कुठे कॉलेजेस येण्याची शक्यता आहे तर वर्धा या ठिकाणी एक MBBS कॉलेज यावर्षी सुरू होऊ शकतं। वर्धा या ठिकाणी MBBS कॉलेजच्या बाबतीत अगोदर एक बातमी आलेली होती की वर्ध्याऐवजी हिंगणघाट या ठिकाणी जागा निश्चिती त्या ठिकाणी करण्याचे आदेशसुद्धा दिलेले होते, परंतु शासन निर्णयामध्ये वर्धाचा उल्लेख असल्यामुळे आपण म्हणू शकतो की वर्ध्यामध्ये एक 100 सीटचं MBBS कॉलेज या ठिकाणी येऊ शकतं। त्याच्यानंतर दुसरं आहे गडचिरोली। गडचिरोलीसुद्धा 100 सीटचा शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर हिंगोलीच्या बाबतीमध्ये सुद्धा 100 सीट MBBS कॉलेजेसचा शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे। त्याचबरोबर अमरावती येथे सुद्धा 100 सीटचं MBBS गव्हर्नमेंट कॉलेज त्याचा सुद्धा शासन निर्णय आलेला आहे। त्याचबरोबर वाशिम, बुलढाणा या ठिकाणी सुद्धा प्रत्येकी 100 सीटचं MBBS गव्हर्नमेंट कॉलेज स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे। त्या ठिकाणी पदभरतीच्या जाहिराती सुद्धा त्या ठिकाणी निघालेल्या आहेत। आता हे जे काही संपूर्ण कॉलेजेस आहेत हे 6 कॉलेजेस मी सांगितलेले आहेत 6 ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होत आहेत। तर या संपूर्ण 430 बेडेड हॉस्पिटल प्रत्येक कॉलेजला त्या ठिकाणी अटॅच आहे आणि प्रत्येक कॉलेजेससाठी शासनाने 448 विविध पदांची भरतीसुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। हे संपूर्ण जे काही शासन निर्णय आहेत हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। विद्यार्थी तसेच विशेषतः पालकांनी ते शासन निर्णय पाहिले तर आपण
ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या ठिकाणी कॉलेजेसची संख्या वाढते का, त्याचबरोबर आपण ज्या विभागामध्ये राहतो आहे, प्रशासकीय विभागामध्ये राहतो आहे, त्या विभागामध्ये यावर्षी किती कॉलेजेस आहेत याचासुद्धा अभ्यास विद्यार्थ्यांना यावरून होऊ शकतो. जितके जास्त कॉलेजेस वाढतील तितके विद्यार्थ्यांच्या कट ऑफ मार्क्समध्ये सुद्धा थोडंसं डिक्रीज होऊ शकतं आणि गव्हर्मेंट कॉलेज जर वाढले तर विद्यार्थ्यांना फीसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बेनिफिट त्या ठिकाणी मिळत असतं. गव्हर्मेंट कॉलेजची संख्या वाढली, अपसुकच खाली जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतात त्यांच्यासुद्धा कट ऑफमध्ये थोडंसं कमी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कमी मार्क्सलासुद्धा विद्यार्थी जास्तीत जास्त MBBSला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं 23चा जर विचार केला तर 23ला अशा प्रकारच्या बातम्या काउन्सिलिंगच्या अगोदर सुरू नव्हत्या, त्या ठिकाणी शासन निर्णयसुद्धा आलेले नव्हते. तरी मागच्या वर्षी 4 MBBS कॉलेज महाराष्ट्रात ॲड झाले होते. त्याच्यापैकी 2 गव्हर्मेंट MBBS कॉलेज होते आणि 2 प्रायव्हेट MBBS कॉलेज होते. परंतु 24च्या नीट एक्झामच्या अगोदरच अशा प्रकारचे शासन निर्णय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येत आहेत. त्यामुळं 24मध्ये 23च्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये MBBS कॉलेजेसची संख्या निश्चितच वाढेल. MBBSच्या सीट महाराष्ट्रामधल्या निश्चितच वाढतील. हे जे काही शासन निर्णय आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. प्रत्येक जिल्हावाईज शासन निर्णयाच्या पुढील लिंकवर तुम्ही क्लिक करून हे शासन निर्णय त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचा एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे. अशाच प्रकारचे अपडेट्स विद्यार्थ्यांना मोफत व्हॉट्सअपवर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिली गेलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर नीट 2024 संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या नोटीस वेगवेगळ्या शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित होतात त्या विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळाव्यात यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आहे. त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. जर तुम्ही अजूनही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत पेड काउन्सिलिंग करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्याच्यावर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही सहज आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.